माय बाप केवळ काशी तीर्थासारखी उपमा जन दिली, त्यानं म्हणावं शेवट गोड झाला. जगतासाठी जगता आलं, त्यानं म्हणावं शेवट गोड झाला. अरे 22 वर्षाच्या लेकराला गेले 700 वर्ष झालं तुम्ही आम्ही आई म्हणतोय, त्यानं म्हणावं शेवट गोड झाला. अलंकापुरीच पांडुरंग गेले समाधिस्थ केले, पुर कोणी सोहळा संगे संत मेळा, पुर कोणी सोहळा संगे संत मेळा. स्वे हस्ते उजिले स्वतःच्या हातानं पुजलो, समाधी घेतली योगियाचे ध्यानी ध्याताना तुडसी, तो आम्हा पासी मागे पुढे. अख्खं जग नैवेद्य घेऊन धावतंय, त्याच्या पाठीमाग नाही. 3 दिवस उपवाशी असणाऱ्या मालकाची भाकरी घेऊन जाणाऱ्या जिजाईला वाटेत काटा मोडला, रक्तबंबाळ झालेला पाय जगाच्या मालकानं हातात घेतला. माय कुठे चालली म्हणली, मालकाच्या भाकरी घेऊन चालली. कुठे आहेत मालक? मालकानं नाही पत्ता सांगितला, पण मातीनं पत्ता सांगितला. म्हणून माती, माता आणि मातृभूमी याच्यासाठी जे जगले ते संत आहेत. माती कानाला लावली का? मातीशी इमान कधी तोडायचं नाही, माती शिकवते जगायचं कसं. ही काळी आई धनधान्य दे, जोडती मनासी नाती, अमुची माती अमुची मानस. माती शिकवती हो, मातीशी इमान राहिलंच नाही का? मातीतला चॅनल सुद्धा बघा वाटत नाही. सह्याद्री बघत होतो तोपर्यंत काय नव्हतं. आता किती चॅनल बदललं, जसं बदलत बदलत चॅनल गेलं तसं सगळंच बदलत बदलत गेलं व तो विचार बदलला, तो मातीचा विचार तुटला. आता फक्त जाहिरात, युक्त जाहिरात फक्त दिवाळीच्याच पिरियड मध्ये येते, मध्ये आधी नाही. उठा उठा दिवाळी आली. आधीच्या साबणात काय औषध होतं का काय? 75 ग्रॅमची 46 रुपयाला जवळजवळ 7 ते 8 हजार कोटी आठवड्यातच जाहिरातीने कमवलं बा. विठ्ठल विठ्ठल. संतांनी अट्टहास केला म्हणून जीवन गोड झालं. पायातला काठा निघाना, थुका लावला, थुक्यानं दिसना. मावशे काटा लय खोल आहे ग. बरं झालं माझी गाठ पडली. म्हणली तू कोण आहे? म्हणला मी काटा काढणारच आहे, लय जणांचं काटा काढल्यात आजपर्यंत. मांडीवर पाय घेतला, काय अधिकार तू कोबरायचं हो. पाय मांडीवर घेतला, काटा तसा दिसना, थुक्यानं पुसना, जीभ लावली आणि जीभेनं टाच चाटली, काटा निघना, दातानं काटा काढला. ती म्हणली बरं झालं लेकरा तू भेटला, काय नाव तुझं? म्हणला विठ्ठल. पळ म्हणली इथनं. ते आता नावाला कदारले मी तेच नाव सांगितलं. म्हणला काय नको मावशे, पैसा अडका नको, थोडीशी भाकरी देते का मला? जा म्हणली. माझा मालक 3 दिवसाचा उपवाशी, त्याला भाकरी नाही आणि तुला देऊ वय. त्याची भागल्याव तुला येता येता देईन, पण आधी नाही द्यायची. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. जगाचा मालक भीक मागतोय जिजाई समोर, थोडी भाकरी दे. जिजाई नाही म्हणते. तुकोबरायला गेल्या ही वार्ता सांगितली, डोळ्याला पाणी आलं तुकोबरायच्या. अगं जगाचा मालक होता तो, भाकरीसाठी जिजाई पुढे विनवणी करीत होता. शेवटीचा दिस गोड व्हावा, त्यानं म्हणावं माझं जीवन गोड झालं देवा, आता निश्चिंत झालो अभंग. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडली यादवा, कुंडली यादवा, कृष्ण आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडली यादवा, कृष्ण आता निश्चिंतीने
खुंटली या धावा तृष्णेची या. आता निश्चिंत झालो, आता गोड पण मिळालं. आता गोड झालं देवा जीवन गोड झालं. 26/11 ताज हॉटेल वरती अतिरेक्यांनी हल्ला केला. 86व्या वर्षी ज्यांचे प्राण गेले ते रतन टाटांचं हॉटेल. शेवटच्या क्षणाला आवाहन केलं, हॉटेल उद्ध्वस्त झालं तरी चालन, पण माझ्या भारत भूमीला कलंक लावणारा एकही जिवंत नाही राहिला पाहिजे. हे वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहां रहूं वहां याद रहे तू. त्यांनी हे जीवन प्रफुल्लित केलं, आनंदित केलं. त्यांनी म्हणावं माझं जीवन गोड झालं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. फार धाव माणसाच्या जीवनात, लय धावा नसावा. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी नाही हो, जो भेटल तो दुःखीच आहे. भेटल तो दुःखी. प्रत्येकाला आशा आहे, आपल्याला मिळतंय का नाही, आपल्याला मिळतंय का नाही, आपल्याला देतात का नाही. आपल्या सगळ्याच्या माग आशा आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही केला. हिंडता दिशाक्षी न पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेन ते कोणी. पण कोणी हा विचार करा ना की जीवनात कशासाठी आलो, तो फक्त एवढं जरी शुद्ध झालं ना तरी बास. याच्यापेक्षा वेगळं देवा काहीच मिळावं नको. लेकीच्या वयाचीला आपली लेक म्हणता आलं, बास परमार्थ संपला. आईच्या वयाच्या स्त्रीला जर आई म्हणता आलं तर बास भगवंत भेटला. आणि बहिणीच्या वयाचीला जर ताई म्हणता आलं तर परमार्थ मिळाला. आम्हाला बाकी काही नाही लागत. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकासी उभासे विटेवर, पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर, बोलती साधू संत जीवा वाटे हुरहुर, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामज देतवरे दाखवा देना सोयरा. मज नाही हात पाय डोळा पडली झापर कर्ण, हे बधीर झाले वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाळा आणि शेंबड, श्वानापरी गती झाली अवघे करती हाडाहाड, तुम्ही संत मायबाप. जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे हे माहेर, तेने केले कृपादान, मस्तकी ठेविला कर, माया मोह निरसली, शुद्ध झाले कलेवर. हे माझं जीवन देवा शुद्ध व्हावं याच्यासाठी मी केलं. बाकी देवा जीवनामध्ये आम्हाला कोणाचंच नाव घ्यायचं नाही, एकट्या त्या भगवंताचं नाव आमच्या मुखामध्ये आलं ना बास, जीवनामध्ये आमचा सार झाला. म्हणून देवा शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही फक्त एकच नाव घेतलं, तेरा नाम लिया तुझे याद किया. तुझं नाव घेतलं देवा, तुझी आठवण काढली, तेच नाव तुमच्या आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत देवा या अंतकरणात टिकावं. विठोबा रखो माय माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. म्हणून जाणारा असतो ते हे शरीर आहे, आणि टिकणारा असत तो हा विचार आहे. शरीर जाणार आहे, किती सांभाळा, किती टिकवायचा प्रयत्न करा, किती त्याला मडवा, किती घडवा, सोन्या नाण्यानं रोज त्याला विभूषित करा. आयुष्य जात आहे
आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा. काळ येतोय हो, गडोगडी याची काळ वाटप आहे. अजूनही किती आहे अवकाश. आईनं जीवन समर्पित केलं, कृतार्थ केलं. भागवतामध्ये फार सुंदर वर्णन केलं. सुदाम्या कोरडं पोहे घेऊन आल्यानंतर भगवंतानं विचारलं माझ्यासाठी काय आणलं रे. त्यावेळेस सुदामानं सांगितलं देवा तुमच्यासाठी आणलंय, फक्त तुमच्या राणी व स्त्रिया आतमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. सगळ्या स्त्रियांना आतमध्ये पाठवलं आणि देवाला सांगितलं देवा तुझ्यासाठी पोहे आणलेत पण त्याला तेल नव्हतं, तुझ्यासाठी पोहे आणलेत पण त्याला शेंगदाणे नव्हते, काही नव्हतं, कोरडं पोहे. तर देवा पटकन खाऊन घे, एक घास सुद्धा शिल्लक नाही राहिला पाहिजेत. शेवटचा घास खात असताना रुक्मिणी आई साहेबांना पाहिलं. रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं सुदामजी देवा मालकासाठी पोहे आणलं पण आमच्यासाठी काय आणलं, काय आणलं. पत्रम पुष्पम फलम तो काहीतरी घेऊन जावं. पाहुण्याच्या घरी जात असताना काहीतरी घेऊन जावं, सोयरेच्या घरी जात असताना काहीतरी घेऊन जावं, देवाच्या घरी जात असताना काहीच नाही नेता आलं तर कमीत कमी भाव तरी घेऊन जायचं असतं. पण काही नलगे एक भावाचे कारण, काही नलगे एक भावाचे कारण, काही नलगे भावाचे कारण, काही नलगे भावाचे कारण. तुका मने शेवटच्या घासाला रुक्मिणी आईसाहेब म्हणतात आमच्यासाठी काय आणलं. त्यावेळी सुदामजीचं वाक्य बरं का, आईसाहेब देवासाठी आणलेलं काही क्षणाच आहे. अन्नदानात परम नास्ति विद्यादानम तपोनिधम अन्यन क्षणिका तृप्ती विद्यादानम तपोनिधम. अन्नानं क्षणाची तृप्ती. जे देवाला दिलं ते 2 तासानं भूक लागणार आहे हो, 2 तासानं भूक लागणार आहे. म्हणजे तुम्हाला द्यायचंय ते माझी अशी अपेक्षा तुम्हाला आयुष्यभर पुरावं. उपरण्याच्या सोग्यातील दुसरी बाजू सोडली, त्यात रुक्मिणी आई साहेबांना आणलं होतं. तो होता छोटासा कुंकवाचा करंटा. कोणासाठी? तो रुक्मिणी आईसाठी. हा घ्या, तुमच्या आयुष्याला हे लेणं आहे, ही साधना आहे, हेच तुमच्यासाठी असणार मोक्षाचं दार आहे. यातलं तुम्ही लावा. आयुष्यभर तुम्ही लावलं ना मालकाचं आयुष्य वाढणार आहे. म्हणून रुक्मिण आईला दिलेला कुंकवाचा करंटा आज राहिलं का हो कुंकू कोणाच्या घरी? सगळं संपलं हो, सगळं संपलं. अरे गेली मोठ गेलं, नाडा गेलं, सौंदर गेली, शिवळ गेलं, आवत गेली, बाबर गेलं, येलं गेलं, असं वटा यटान गेलं, चुलवान गेलं, फराण गेलं, काढवान सगळं गेलं का नाही? सगळं गेलं. आज राहिलं का होते? आज नाही राहिलं. अरे गेली काठवट, गेला तवा, गेली हार, गेली चूल, गेलं सरपण, हराव केलेली भाकरी, पुरी सारखी गोल फुगायची ना. अशा भाकरीमध्ये मीठ मिरची तेल कोशिंबीर कांदा टाकला तर डॉमिनोज पिझ्झाच्या बापाला माझ्या माईनं केलेली भाकरी नाही हो कधी ऐकली. ती आईनं शिकवली. आई तुझी का पुण्याई माझ्या देहात साचली, आई ओली बाळांतीनं उभ्या फडात नाचली. माय तुझ्या ग पायाचं रूप दिसत वेगळं, तुझ्या पायाच्या चिरेत माझ्या विठूच राबूळ. ते तिनं दाखवलं. काटवट होती पहिली भाकरी करायला. काय गोड भाकरी लागायची, हारावर भाकरी फुगायची. आता भाकरी करणारी फुगते. आता भाकरी कुठं फुगते हो? आता नाही भाकरी फुगत. तो काळ होता. दोन्ही पायाचं अंगठ काठवटीला टेकवायला जागा होती. आता परातीत कुठं जागा आहे? रोज गडी माती खातेत, ऊस करीत नाहीत. आता सगळ्यांचं तसंच. तो विचार आहे आजपर्यंत टिकवलं म्हणून एक ना एक दिवस जायचं. इथं कोणाला टिकवता नाही आलं बाबा.
इथं घर टिकवता नाही आली, इथं सत्ता टिकवता नाही आली, इथं समृद्धता टिकवता नाही आली, तिथं इथं जीवन तरी कसं टिकल हो? नाही टिकत. एक जणी रोज विचार करायची, मी टिकवलंय, मी टिकवलंय, मी टिकवलंय, पण घरात नाही सांगायचं. शांततेत फुलं वाटा. कोणाला हे टिकवता येत नाही. त्यातलाच हा देह आहे. देह जाईल जाईल त्यासी काळवा काईल करे न मुदसी दगडा दगडा. म्हणून आज कौतुक वाटतं. कौतुक वाटे झाली या वेचाची नावमंगलाची ते निघुनी. आज कौतुक वाटतं. आईचा तो विचार, आईचं ते प्रेम या कुटुंबामध्ये टिकलंय. त्या तोरडमल परिवारानं जोपर्यंत आई हयात होती तोपर्यंत सेवा केली हो. तुकोबराय सांगतात ती सेवा आहे. पुढचं कोण पाहत हो? जित्या नाही अन्न आणि मेल्यावर पिंडदान. काय काय नित नाशिक मध्ये जाऊन केलं लाख लाख रुपये देऊन. जिवंत माणसाला अन्न घाला हो. मेल्यानंतर कोण पाहतो? कोणी नाही. एक ना एक दिवस जाणार आहे. त्याचा विचार तुम्ही आम्ही करायचा. तो विचार माझ्या संत मायबापांनी केला, तो टिकवा. आईनं ते टिकवलंय. अरे घेऊन येताना इथं तोरणबल परिवारात मोकळी आली नाही ती. येताना जड संसार घेऊन आली. सगळी पितळाची भांडी होती. एक भांड स्टीलचं नव्हतं, काही एक भांड जर्मलचं नव्हतं. सगळी भांडी पितळाची होती. 12 किलोची टीप माझ्या आईच्या लग्नात आलेली मी मागच्या वर्षी मोडली, तर घरात भांडी बसना स्टीलची. ते टिकणार असतं ते तिथं असतं. वाटा लावित असताना लेकीला कोण रडलं नाही हो? प्रत्येक जण रडला. हिमालयासारखा बाप रडला, मैनाक सारखी आई रडली. पार्वतीची पाठवणी करीत असताना, शकुंतले सारख्याची पाठवणी करताना कण्वासारखा मुनी रडला, आणि सीतेची पाठवणी करताना जनकासारखा विदेही राजा रडला. सीते, मांडपाचा खांब जळून मांडीवर पडला पण लक्ष विचलित केलं नव्हतं. पण तुझ्या डोईवरती अक्षदा टाकत असताना माझ्या डोळ्याला पाणी. ते प्रेम आहे हो. ते आई शिकवून जाते. पण वर्षभरामध्ये आठवणीत येऊ न येऊ आज पुन्हा आई आठवणीत येते. माया मंदिर हलले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया. पुन्हा भेटायला येते आज. प्रत्येक भांड्यावर नाव टाकलं बापानं. प्रत्येक भांड्यावर माझ्या उल्हासबाईला आंदन, माझ्या राजसबाईला आंदन, माझ्या परिगबाईला आंदन, माझ्या चित्राबाईला आंदन. मोठा भांड्याचा पाळा घेऊन एकत्रित कुटुंबाच्या खटल्यात ज्यावेळेस आई भांडी घासायला गेली ना, भांडी घासत असताना ती राख होती हो. तिथं एक्सपर्ट नव्हता, विमजेल नव्हता, काही नव्हते. ती राखणी घासायची. भांडी घासीत असताना भांड घासून झाल्यानंतर घासता घासता ती पदरानं भांड पुसायची. सासूला वाटायचं पदरानं का भांड पुसत असन, का पुसत असन. घरात भांड्याचा पाळा घेऊन गेल्यानंतर सासूनं विचारलं, पोरी भांडी चांगली घासली पण पदरानं काय पुसत होती? त्यावेळेस सांगितलं, आत्या भांड्यावर माझ्या बापाचं नाव होतं, इलेक्ट्रिक नव्हतं. इलेक्ट्रिकचं तवाच पुसत, शिक्क्याचं कवर टिकत बर का, ते ठशाचं नाव होतं. माझ्या बापाचं नाव भांड्यावरती होतं. मी अख्ख्या भांड्याला राख लावीन, पण माझ्या बापाच्या नावाला नाही राख लागू द्यायची. विचार जिथं टिकतो तिथं आईची संपन्नता जागृत आहे. म्हणून ती आई अखंड आदर्श आहे. ती आई अखंड तत्वनिष्ठ आहे. ती आई टिकली हो या महाराष्ट्राची. आई टिकली. अरे बुलढाण्याची असणारी कन्या तुमच्या आमच्या या महाराष्ट्राची आदर्श आई झाली जिजाईच्या रूपानं. म्हणून छत्रपतीचा विचार टिकला. जगद्गुरु तुकोबारायासारखा गुरुचं आढळ पद छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात आलं.
म्हणून ही महाराष्ट्र मायभूमी टिकली. म्हणून शंभूराजांच्या, छत्रपतींच्या, जिजाबाईच्या अखंड त्यागानं भरलेली ही भूमी एका आईचा आदर्श सांगून जाते. ती आई अखंड स्मरणात असावी. बाकी काही नको जीवनामध्ये देवा. माझ्या आईवरती तू कृपा कर. 2500 वर्षापूर्वी आद्य गुरु शंकराचार्य 3 वर्षाचे असताना आई बरोबर पाण्याला गेले. आईला विचारलं, आई पाणी रोज आणायला जाते, किती ग अंतर आहे? म्हणली, बाळा अंतर 2 कोस आहे. गुडघ्याभर पाण्यात शंकराचार्य उतरले, प्रार्थना केली, हे गंगा माय, माझ्या आईसाठी जर माझ्या गावाजवळून वाहिली तर आठवीन पाय हा माझा नवस, आयुष्यभर तुझी आठवण ठेवीन. पुढे श्रावण महिन्यामध्ये एवढा पाऊस पडला, ती आलमाय नावाच्या नदीचं पात्र तुटलं आणि शंकराचार्यांच्या गावाजवळून वाहायला लागलं. एका आईसाठी केलेली प्रार्थना लेकराची जर देव ऐकत असेल तर तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो, या कीर्ती संपन्न अशा संत मायबापांच्या समोर मी काय कीर्ती वानावी? तो आईचा आशीर्वाद, तो आईचा विचार, वडिलांचा विचार सदैव टिकवत चला गड्यानो. फार मोठं सायासानं कष्टानं त्यांनी केलंय. त्या कष्टाने केलंय त्याचं चीज जर झालं तर जीवाला समाधान आहे. तुका म्हणे, एक मरणाची सरे उत्तमाची उरी, कीर्ती मागे किंवा शेवट तो भला. माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा, बेठी रखुमाईच्या वरा. हे माहेराला जाण्याचा प्रवास आहे. खऱ्या अर्थानं झुकतोय तो वर सासरे आणि जातोय त्या दिवशीचं माहेर आहे. म्हणून जनाबाई सुद्धा म्हणते, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. माहेर म्हणजे जाणं. तुकोबरायने सुद्धा तेच म्हणावं, पुल्या माहेरा जाईन मी आता. माहेरला जाण्याचा हा प्रवास आहे, आनंदाचा क्षण आहे. खऱ्या अर्थानं तो पुन्हा जाते. जिथून आले त्या ठिकाणी पुन्हा जाणं म्हणजे जीवन संपणं, समर्पित होणं, संपुष्टात येणं. ते कार्य ज्याच्यासाठी आलं ते कार्य केलं. आदर्श असा परिवार घडवला, आदर्श असा संसार घडवला. आई गेली पण वडिलांच्या रूपानं आजही 97 वर्षाचा ताकदीचं क्षण असणार एक वैभव तुमच्या दारात आहे. अजून जिन्याच्या पायऱ्या चढते. त्यांच्या नातींनी सांगितलं, नातवडांनी सांगितलं, अरे तीच ताकद आहे रे. ज्याच्या घरात जुनी माणसं आहेत त्याच्या घराकडे बघण्याची ताकद कोणाची होत नाही हो. ती एक उर्मी असते, ती एक श्रद्धा असते. म्हणून ते टिकवत चला. का? अरे कळत नाहीत ही माणसं रोज दिसतेत ना, त्या माणसांची किंमत महाराज कळत नाही. तुम्ही मला रोज दिसता, पण माझ्या समोर तुमची किंमत थोडीशी कमी होते. आम्हाला दुसरीकडली फार आवडतात. आम्हाला काय काय ठिकाणी तर असं आहे ना, जिथं मी प्रवचनाला गेलो तिथलं वर्ष श्राद्ध कधी झालं हेच मला कळत नाही. ती माणसं परत बोलवतच नाही हो. वर्ष 10व्याच्या ह्या विधीला पावना आणि वर्ष श्राद्धाला परभणी, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, काय भानगड होती कळतच नाही. म्हणून जिथं श्रद्धा आपली टेकती ना तिथं अखंड श्रद्धा टिकावी ही खऱ्या अर्थानं अपेक्षा असते. आईच्या ठिकाणची असणारी श्रद्धा ही अखंड अशीच राहावी. आणि जे वडील आहेत ना घरामध्ये, आज पिकलेलं पान आहे पण विचार कधी पिकत नाही हो. विचार चिरतरू नये, तो विचार अखंड वडिलांच्या मार्फत. कारण आम्हाला धर्म दुसरा कळत नाही. जे जे वडील म्हणती तया नाम धर्म ठेवीती. म्हणून धर्माची असणारी अखंड तीर्थदायिनी वडिलांच्या रूपानं आजही आहे. त्या वडिलांच्या विचारानं हे कुटुंब चालावं. आणि आईच्या स्मृती, आईच्या आठवणी सदैव पारिजातकाच्या असणाऱ्या फुलांप्रमाणे सदैव या अंगणामध्ये दरवळत राहाव्या अशी भगवंत चरणी प्रार्थना करतो. याच ठिकाणी थांबतो. शेवटची विना बने संतजने परिसावी, विसरतो ना पडा माझा देवा तुम्हासी. देवा आमच्या जीवनात दुसरं तीर्थ नाही. आमच्या जीवनात आईचा विचार हेच एकमेव तीर्थ आहे. वडिलांचा विचार हेच एकमेव तीर्थ आहे. कारण यांनी आम्हाला घडवलं. आई चांगलं शिकवते, वडील चांगलं शिकवते. बाकी देवा हे अख्खं जग मोबाईलमध्ये वेड झालेलं ऑनलाईन रमीज खेळन, पण मायबाप कधी ते शिकवणार नाहीत. मायबाप सदैव चांगलं कर्तृत्व शिकवतात.
तिची आदरांजलीचा असणारे कीर्तन तुकोबराय सांगतात, देवा आम्हाला मुक्ती नको, आम्हाला मोक्ष नको, 4 दिवसाचा आनंदाचा आयुष्य देवा तुझ्या संगतीमध्ये व्यतीत व्हावा. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे मुक्ती परणी देन, तुका म्हणे मुक्ती परणी देन, कमले मुक्ती परनले नोवारी, कमले मुक्ती परनले नोवारी. आता दिवस चारी खेडी खेडी, आता दिवस चारी खेडी खेडी, आता निश्चिंतीने पावतो, निश्चिंतीने पावतो. आता दिवस चारे खेळे, आता दिवस चारे खेळे, आता निश्चिंतीने पावतो, आता निश्चिंतीने पावतो. लिया धावा तृष्णेची खुंटलिया धावा, खुंटलिया धावा, खुंटलिया कुंडलिया कुंडलिया धावा कृष्णजिया, कुंडलिया दामा
या धावा कृष्णाची आता निसिंदे गावाला मी धावा आता निसिंदे गावाला तरी दागिना नाही वाजवलो. वेळ झाली की थांबायचं असतं. एकदा गरम चपात्या आल्या की समजायचं बर का भात हे सगळं संपलंय, वेळ संपली. तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी, आता दिवस चार केळी. मुक्तीच्या पाठीमाग मोक्षाच्या पाठीमाग जे जे गेले च्या वाटा, जे निघाले गा सुबटा, हा दुःखाचा चिशील वाटा भागाला. जे जे भगवंत सोडून गेले ते ते अधांतरी राहिले, नाही तर संबंध तुटला. संबंध तुटू देऊ नका. ती नाळ एक बर का जीवनाची, आईच्या विचाराची असणारी ही नाळ तुटू देऊ नका. ती कायम टिकवली तुम्ही सर्वांनी. म्हणून माय, ज्या मुखानं तुझं दूध प्राशन अमृताचं करता आलं, त्या मुखात माझ्या सुपारीचं खांड जाऊन देऊ नको, तर माझा परमार्थ सफल झाला. आयुष्यभर मला तुझ्या विचारांसारखं पवित्र ठेव आणि सतत तू जीवनात केलेलं साया श्रद्धा अखंड माझ्या जीवनात उतरावी, एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आज अख्खं जीवन ज्यांनी व्यथित केलं ती फार गोड माणसं माझ्या साथीला मिळाली. सर्वांनी खूप सुंदर साथ दिली. बोलणारे हे मान्यवर भरपूर आहेत. आज तुमच्या भागाचं, आपल्या भागाचं, आपल्या तालुक्याचं वैभव असणारे खेडकर साहेब असतील, आमचे यादव साहेब असतील, फार मोठमोठी माणसं या भूमीनं घडवली, वाढवली, की ज्यांनी या भूमीचं पावित्र्य अबाधित ठेवलं, टिकवून ठेवलं. अशा सर्व मान्यवर असतील, श्रोते मंडळी असतील, माता भगिनी असतील, सर्वांच्या चरणावर ही कीर्तन सेवा समर्पित करतो. अखंड तुमचं प्रेम श्रद्धा सर्वांच्या जीवनासाठी मिळो लाभो, एवढीच भगवंत चरणी प्रार्थना करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 जय जय.